मित्रांनो, आता पावसाळा सुरू झाला आहे ना. आता माझ्या या तेंडलीच्या वेलीवरती एवढी तेंडली मला मिळतील ना, भरपूर. एक दिवस सोडून मला भरपूर तेंडली मिळतील. आता आता तर सुरुवात झाली आहे, पण जेवढी आहेत ना तेवढी मी काढून घेते. हे बघा, दिसत असतील तुम्हाला. हे बघा, हे बघा निघालं. हे बघा. जेवढी माझ्या हाताजवळ आहेत ना तेवढी मी काढते, आणि बाकीची या प्राजक्ताच्या झाडावर आहे ती सांगते यांना काढायला. आता झाडावरती वेलीवरती ना फुलं भरपूर आलेली. आता भरपूर तेंडली मिळतील आम्हाला. चला दुसरी पण दाखवते. हे आहे ना आमचा घराच्या पाठच्या बाजूचा परसावा आहे. तिथे हे चिक्कूचं झाड आहे, आणि चिक्कूच्या झाडावरती पण तेंडलीची वेल गेली आहे. आणि त्याला तेंडली कुठे लागलेत ना मी दाखवते तुम्हाला. हे बघा कुठे लागलंय ते. हे सगळी तेंडलीची वेल आहे, आणि कुठे लागलंय ते बघा तेंडलं आहे ना. आणखीन पण दाखवते तुम्हाला. हे बघा आहे ना. हे बघा दिसते तुम्हाला तेंडली बघा आहे ना. सर्व आता त्यांना सांगते खाली टाका. पाऊस पडायला लागला रिमझिम परत. हे बघा एवढी तेंडली मिळाली. आता याच्यामध्ये कांदा, टमाटर, बटाटा टाकला की आम्हाला दोघांना बस झाली भाजी. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? आवडला ना? आता तर ना सारखी आम्हाला ही तेंडलीची भाजी खावी लागणार आहे, कारण का 3-4 ठिकाणी मी तेंडलीची वेल लावलेली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.